लेट्स कंटिन्यू विथ द एमसीक्यूज. सो तयार रहा आणि तुम्हाला आन्सर टाइप करून द्यायचा आहे. सो गेट रेडी. सो क्वेश्चन 1, पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग्स आर ऑप्शन ए निकोटिनिक रिसेप्टर अँटागोनिस्ट, ऑप्शन बी मस्कॅनिक रिसेप्टर अँटागोनिस्ट, ऑप्शन सी एसिटाइल कोलिन स्टेरेज इनिबिटर्स, ऑप्शन डी अल्फा रिसेप्टर अँटागोनिस्ट. सो टाइप युअर आन्सर. विष्णु बी, रेशमा बी, उमामा बी, yes, Prajwal, Nikhil, B. Yes, all of you are correct. Okay, B muscarinic receptor antagonist. Okay, जे निकोटिनिक रिसेप्टर अँटागोनिस्ट असतात त्याने गॅंग्लियोनिक ब्लॉकर किंवा न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर असं म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग ड्रग इज वेसिकोसिलेक्टिव? सो ऑप्शन ए फ्लेओक्सेट, ऑप्शन बी हायोसिन, ऑप्शन सी एट्रोपिन, ऑप्शन डी फेसोस्टिरोडिन. सो ए. ओके, सो फ्लेओक्सेट आपण आता डिटेल मध्ये डिस्कस केलेलंच आहे. करेक्ट, ए आन्सर इज करेक्ट वन. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. सिलेक्ट द ड्रग कॉन्ट्राइंडिकेटेड इन कॉन्स्टिपेशन. ऑप्शन ए एट्रोपिन, ऑप्शन बी बिथेनेकॉल, ऑप्शन सी एस्पिरिन, ऑप्शन डी थिओफाइलिन. कॉन्स्टिपेशन कॉन्ट्राइंडिकेट एट्रोपिन. करेक्ट. तर आपण हा टॉपिकच एट्रोपिन बद्दल स्टडी करतोय. सो द करेक्ट आन्सर इज एट्रोपिन. यस, एट्रोपिन. एट्रोपिन हा कॉन्ट्राइंडिकेटेड आहे कारण तो जीआय मुवमेंटला कमी करतो, पेरिस्टाल्टिक मुवमेंटला कमी करतो. इट रिड्युसेस जीआय मुवमेंट, पेरिस्टाल्टिक मुवमेंट. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग इज एन एंटी सिक्रेटरी एजेंट? एंटी सिक्रेटरी. सो ऑप्शंस आर ऑप्शन ए मॉर्फिन, ऑप्शन बी एट्रोपिन, ऑप्शन सी एड्रेनालिन, ऑप्शन डी विनक्रिस्टिन. आंसर द्या. एट्रोपिन. विष्णु, यस, एट्रोपिन. यस, सो एट्रोपिन इज द करेक्ट आन्सर. सो एट्रोपिन हा अँटी सिक्रेटरी. आपण आताच बघितलं ना की जे काही अँटीकोलिनर्जिक ड्रग असतात. नो, ए मॉर्फिन. रेश्मा, जस्विनी, मॉर्फिन. जस्विनी, आन्सर देताना क्वेश्चन रीड करा. आन्सर देण्याच्या आधी क्वेश्चन व्यवस्थित रीड करा, गडबड करू नका. अशी गडबड पेपरमध्ये केली तर मार्क्स जाण्याचे चान्सेस आहेत. आपण आताच डिस्कस केलेलं आहे की ऑल अँटीकोलिनर्जिक ड्रग्ज आर अँटी सिक्रेटरी एजंट्स. सलायव्हा सिक्रेशन कमी करतात, स्वेट सिक्रेशन कमी करतात, एन्झाईम सिक्रेशन कमी करतात. आपण आता डिस्कस केलेले अँटी सिक्रेटरी एजंट्स. सो एट्रोपिन हा अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे जो की अँटी सिक्रेटरी एजंट आहे. ओके, सो इथे आपण अँटीकोलिनर्जिक ड्रग्स स्टडी केलाय. सो आतापर्यंत आपण कोलिनर्जिक आणि अँटीकोलिनर्जिक कव्हर केलेला आहे. नाउ नेक्स्ट कॅटेगरी ऑफ ड्रग इज सिम्पॅथोमायमेटिक्स और एड्रेनर्जिक ड्रग्स. MCQs. Question 1. Ephedrine is an example of. Option A direct acting agonist, option B indirect acting adrenergic agonist, option C mixed action adrenergic agonist, option D none of the above. Yes, answer. So ephedrine बघा इथे कुठे आहे तो. इफेड्रिन कुठे दिसतंय तुम्हाला? दिस इज इफेड्रिन. इथे इफेड्रिन आहे आणि हा इफेड्रिन कुठे आहे? तो इट इज मिक्स ऍक्शन मध्ये आहे, नॉट इनडायरेक्ट ऍक्टिंग. इट इज मिक्स ऍक्शन एड्रेनर्जिक अगोनिस्ट. एफेड्रिन बघा क्लासिफिकेशन मध्ये. ओके, क्लासिफिकेशन मध्ये मिक्स ऍक्शन मध्ये आहे. सो द आन्सर इज मिक्स ऍक्शन एड्रेनर्जिक अगोनिस्ट. हा त्याचा करेक्ट आन्सर आहे. ओके, देन क्वेश्चन 2. एनोरेक्टिक्स आर यूज्ड टू ट्रीट. ऑप्शन ए अस्थमा, ऑप्शन बी ओबेसिटी, ऑप्शन सी मस्क्युलर वीकनेस, ऑप्शन डी malnutrition. बी. यस, करेक्ट. बी इज द करेक्ट आन्सर. एक्झाम मध्ये आलेले प्रश्न आहेत हे सगळे. देन आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट. इनकरेक्ट स्टेटमेंट आयडेंटिफाय करायचं आहे. एड्रेनालिन इज ऍडेड टू लोकल एनेस्थेटिक्स टू. ऑप्शन ए प्रोलॉंग द ड्युरेशन ऑफ ऍक्शन ऑफ लोकल एनेस्थेटिक्स, ऑप्शन बी रिड्यूस द सिस्टमिक एब्सॉर्प्शन ऑफ लोकल एनेस्थेटिक्स, ऑप्शन सी रिड्यूस सिस्टमिक टॉक्सिसिटी ऑफ लोकल एनेस्थेटिक्स, ऑप्शन डी एनहान्स बायोअवेलेबिलिटी ऑफ लोकल एनेस्थेटिक्स. सो व्हॉट इज द करेक्ट आन्सर? ओके, बी. विष्णू म्हणतोय बी. उमामा सी. साईनाथ सी. डी. मृणाल म्हणते डी. यस, रेश्मा बी. डी. प्रज्वल. ओके, प्रज्वल डी. अजून सौरभ डी. यस, ओके. सो द करेक्ट आन्सर इज डी. करेक्ट आन्सर काय? डी. हे बघा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे इथे जेव्हा आपण ऍड्रेनालिन बद्दल आपण म्हटलं तर इथे लोकल व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर आहे. ऍड्रेनालिन काय? लोकल व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर.
आणि जेव्हा लोकल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर लोकल अनेस्थेटिक सोबत यूज केला जातो तेव्हा तो लोकल अनेस्थेटिकची बायोअवेलेबिलिटी कमी करतो, लोकल अनेस्थेटिकचं डिस्ट्रीब्युशन कमी करतो आणि जिथे आपण लोकल अनेस्थेटिक ऍडमिनिस्टर केलेलं आहे तिथेच तो त्याचं डोस इन्क्रीज करतो, क्वांटिटी इन्क्रीज करतो, तो त्याला ब्लडमध्ये जाऊ देत नाही. ओके, सो लोकल अनेस्थेटिक सोबत जेव्हा ॲड्रेनालिन दिला जातो तर त्याच्यामुळे त्या लोकल अनेस्थेटिकची ऍक्शन प्रोलॉंग होते आणि ड्युरेशन ऑफ ऍक्शन सुद्धा प्रोलॉंग होतं. त्याचा सिस्टमिक ऍब्सॉर्प्शन डिक्रीज केलं जातं, त्यानंतर त्याचे सिस्टमिक टॉक्सिसिटी सुद्धा कमी केल्या जाते. ओके, सो लोकल अनेस्थेटिक सोबत ॲड्रेनालिन का दिला जातो? लोकल अनेस्थेटिक सोबत ॲड्रेनालिन का दिला जातो? कारण ॲड्रेनालिन हा लोकल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर आहे. तो काय आहे? व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर. आणि व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर असल्यामुळे तो 3 बेनिफिट्स देतो. ओके, सो इथे इनकरेक्ट स्टेटमेंट काय? तर एनहान्स बायोअवेलेबिलिटी ऑफ लोकल अनेस्थेटिक्स. ॲड्रेनालिन हा लोकल अनेस्थेटिकची बायोअवेलेबिलिटी एनहान्स करत नाही. लोकल अनेस्थेटिक्स लोकली ऍक्ट करत असल्यामुळे लोकल अनेस्थेटिक्स लोकली ऍक्ट करत असल्यामुळे त्यांना बायोअवेलेबिलिटीची गरजच नाहीये. लोकल ऍक्शन आणि सिस्टमिक ऍक्शन मध्ये काय फरक असतो हे आपण रूट ऑफ ड्रग ऍडमिशन मध्ये डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. सो जेव्हा लोकल ऍक्शन असते, लोकल अनेस्थेटिक असतात, तेव्हा त्यांना बायोअवेलेबिलिटी 0 असायला पाहिजे. बायोअवेलेबिलिटी किती असायला पाहिजे त्यांची? 0. तर ॲड्रेनालिन हा लोकल अनेस्थेटिकची बायोअवेलेबिलिटी कमी करतो, एनहान्स करत नाही. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग सिम्पॅथोमायटिक ड्रग बिलॉंग टू डायरेक्टली ऍक्टिंग अमाइन्स? डायरेक्टली ऍक्टिंग. ऑप्शन ए नॉर ॲड्रेनालिन, ऑप्शन बी एम्फेटामिन, ऑप्शन सी इफेड्रिन, ऑप्शन डी प्रोप्रेनोलॉल. सो आंसर टाइप करा. ए विष्णु ए, उमामा ए, जस्ट टाइप करा फटाफट. वृषाली ए. ओनली 3 आंसर्स. निखिल ए. सो करेक्ट, द करेक्ट आन्सर इज ए. ऑप्शन ए हा करेक्ट आहे. ओके, तर इथपर्यंत आपण ॲड्रेनर्जिक ड्रग्स कव्हर केलेत. ओके,